नमस्कार मैत्रिणींनो, ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज घेऊन आले तुमच्यासाठी आवळ्याचा मोरावळा रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 किलो आवळे घेतलेत। त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करून घ्यायचेत। त्यानंतर आपण आवळे किसून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व आवळे किसून घेतलेत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। 1 किलो आवळ्यासाठी मी 800 ग्रॅम गूळ वापरणार आहे। त्यानंतर 1 चमचा किसलेलं आलं, 4 ते 5 लवंग, दालचिनी आणि इलायची 4 ते 5 ह्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्यानंतर किसलेला आवळा आणि गूळ हे मिक्स करून घेऊया सर्व आणि ह्याला साधारण 15 मिनिटं असंच ठेवूया। मोरावळा करायच्या अजूनही वेगवेगळ्या पद्धती आहे, पण आपण किसून केल्याने हा मोरावळा भरपूर दिवस टिकतो। अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर अशा प्रकारे आवळा आणि गुळाला पाणी सुटेल। त्यानंतर आपण हे स्टीलच्या भांड्यामध्ये करणार आहोत। गॅस चालू करून कढईमध्ये टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याला स्लो गॅसवरच ठेवायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसलेलं आलं घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामधलं पाणी कमी कमी होत चाललंय। स्लो गॅसवरच ठेवायचं आहे ह्याला। सर्व मिक्स करून घेऊया आपण। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण इलायची, लवंग त्याची पावडर घालूया 1 चमचा आणि सर्व मिक्स करून घेऊया। लहान मुलं आवळा खात नसतील तर लहान मुलांना हे चपातीबरोबर तुम्ही खायला देऊ शकता। ते आवडीने खातील बघा। रेसिपी करून पहा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।